गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव में जिला परिषद प्राथमिक स्कूल बरत टोली में कक्षा 1 से 4 तक 30 छात्र और पास के कॉन्वेंट में 20 छात्र कुल 50 बच्चे पढ़ाई कर रहे हैं, लेकिन इटियाडो बांध से छोड़े जाने वाले पानी की वजह से स्कूल में कक्षाएं जलमग्न हो जाती है। मानसून के दौरान स्कूल की छत से पानी गिरने से छात्रों के कपड़े और किताबें भी भीग जाती है। जिला परिषद ने 2024-25 में कक्षा निर्माण के लिए 13.5 लाख स्वीकृत किए, लेकिन स्कूल के पास के दादा फुंडे ने नगर पंचायत को पत्र लिखकर निर्माण रोक दिया। नगर पंचायत ने बिना जांच के नो ऑब्जेक्शन नोटिस जारी किया। 5-6 महीने से निर्माण बंद होने के कारण स्कूल प्रबंधन, शिक्षक और ग्रामीण लगातार जिला कलेक्टर और जिला विभाग को पत्र लिख रहे हैं, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई है। यदि अगले 15 दिनों में निर्माण शुरू नहीं हुआ तो छात्र, अभिभावक और ग्रामीण विरोध प्रदर्शन पर उतरेंगे, इस प्रकार की चेतावनी दी गई है। आमच्या शाळेत बहुत त्रास होतो आणि बाथरूममध्ये आम्हाला टॉयलेट करायला काहीच जागा नाही होत आणि आम्हाला खेळायला पण जागा नाही होत आणि पाणी पिताना आमचे धूळ घेऊन बसतात ना। आम्ही आमच्या शाळेत पूर भरते आणि आम्ही नाही का घरी जातो ना आमचे कपडे घेऊन भरतात, जे डेस्क बेंच भी वले होतात आणि आम्ही घरी जाताना आमचे कपडे भी वले होतात। आम्ही घरी जातो तेव्हा आमचे आई बाबा ओरडतात। आम्हाला आमच्या बाथरूमीत पाणी साचलेलं राहते, आम्हाला जाता नाही येत आणि खेळता भारी ग्राउंडमध्ये पाणी बी साचले राहते, आजूबाजूला बी पाणी राहते आणि ती शाळेच्या बाहेर बी थोडंसा येते बी पाणी साचले राहते। आम्हाला खूप वर्गात वास येतो आणि आम्हाला दुसरी खोली पाहिजे। मी मागील सत्रामध्ये जुलै महिन्यात या शाळेत आलो। या शाळेत आल्याबरोबर मला समस्यांचे माहेरघरच वाटलं। इथं अनेक समस्या उद्भवत होत्या। सर्वप्रथम आल्याबरोबर या शाळेमध्ये पाण्यानं माझं स्वागत केलं आहे। जेव्हा मी शाळेत दुसऱ्याच दिवशी आलो तेव्हा कंबरभर पाणी या शाळेमध्ये भरलेलं होतं। समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे। नगरपंचायत असेल किंवा आमच्या डिपार्टमेंटलासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। पदाधिकाऱ्यांसोबत बोललो, पदाधिकारी आलेत आणि त्यांनी प्रत्यक्ष इथली समस्या जाणून घेतली। त्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाटले की खरंच या शाळेत खूप मोठी समस्या आहे। त्यांनी एक वर्गखोली मंजूर केली। ती वर्गखोली मंजूर झाल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही लेआउट घेतलं। लेआउट घेतल्यानंतर आमच्या वर्गखोली बांधकामाला सुरुवात झाली। वर्गखोली बांधकाम सुरुवात होत असताना चौकशी न करता नगरपंचायतने आम्हाला पत्र दिलं की तुमचं बांधकाम हा सदर व्यक्तीच्या तक्रारीमुळे अवैध दिसतो आहे, आपण तात्काळ बांधकाम थांबवावे असं आम्हाला पत्र मिळालं। त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही बांधकाम थांबवला आणि आता जवळपास 3 ते 4 महिने झाला हा बांधकाम बंद आहे। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करेन की तात्काळ या आमच्या समस्येकडे लक्ष देऊन आमची ही समस्या लवकरात लवकर मिटवावी, एवढे बोलतो। धन्यवाद। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।